की मला नेहमी प्रश्न पडतो वारी करत असताना. माझ्याकडे फ्लॅट आहे, AC आहे, बंगला आहे, गाडी आहे, पैसे, फेम आहे, सगळं आहे, महागडा मोबाईल आहे. पण वारकरी जो हसतोय, ज्याच्या खिशात 100-150 रुपये आणि एक जोडी कपडा आहे काकुटीला जाऊन चाललाय, पांडुरंगा माऊली 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 करत चाललाय, मग त्याचं स्माईल माझ्यापेक्षा भारी कसं काय, नितळ आणि स्वच्छच कसं काय. हल्ली आपण इथून हसतो, डोळ्यातून नाही हसत. डोळ्यात जेव्हा हसेल तेव्हा तुम्हीच हवा. तो वारीतला माणूस असा आहे. 22 दिवस चालणार मामा. हो, मग पंढरपूरला लय मोठी रांग आहे. हो माहिती मला. 38 तास लागतात, 38 तास विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. लागू द्या मग, त्याला काय, अभंग गवळणी विठ्ठलाची गाणी म्हणत म्हणत जातात 38 तास. ते काय लक्षात नाही येत. मग जेव्हा दिसन विठ्ठल मूर्ती, मी विचारतो अवा काय मागणार पांडुरंग, शेती, सोनं, हा पैसा काय मागणार. हट कोणत्या मागायचंय काय, मग काय चालले, काय मागणार नाही, काय नाही मागणार, मग काय म्हणणार, काय म्हणायचंय. मनुष्य जन्म दिला, उपकार झाले बाबा, लय धन्य झालो. शेतीला सगळ्यांना सुखात ठेव, समाधान ठेव, काय मी काही मागत नाही. मग कशाला झालं पांडुरंगा फ्री. पण मग मी म्हणतो की संदीप पाठक जो डायरेक्ट दर्शन घेतो, त्याला विठ्ठलाची मूर्ती दिसते, आणि ज्याच्या पायामध्ये चप्पल नाही, काटे कुटे डांबराचे रस्ते तुडवीत पंढरपूर गाठतो, 38 तास उभा राहतो, 40 तास 28 तास उभा राहतो. पांडुरंग जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत भजनं, अभंग गवळणी, भारुडं, विठ्ठलाची गाणी गातो. आणि जेव्हा पांडुरंग दिसतो तर संदीप पाठकला विठ्ठलाची मूर्ती दिसते, त्या वारकऱ्याला विठ्ठल दिसते.